महाराष्ट्रात वन अँड ओनली पीस आहे महेश मोठे. ज्यासारखं व्हिडिओ कुणीच बनवू शकत नाही, सिस्टम फाड़ देंगे. त्यासारखं ट्रोलिंग कुणी सहन करू शकत नाही. आता माझ्या व्हिडिओला बरेच लोक कमेंट करतात, अरे वहिनी वेगळीच दिसते, बोबडीच बोलून राहिले, अरे ती बिहारी आहे का, हिंदी दिसते. 5 दिवस बस स्टँड वरती राहिलो, चहा वडापाव खायला सुद्धा पैसे नव्हते रे जवळ. चायना मोबाईल वरनं असं समोरचा कॅमेरा चालू करायचा, ज्या कॅमेरामध्ये धूळ अडकलेली असायची, काय अर्धा चेहरा धुळीत दिसायचा, त्या कॅमेरावरनं असं व्हिडिओ बनवायची सुरुवात झाली. बोलतोय म्हणजे असं नाही की बाबा लय मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, आबाळ हेपलायला लागला. पण आबाळ सुद्धा हेपलाय जर तुमच्याकडे टॅक्ट असेल ना, तर त्या आबाळ हेपल्यानंतर सुद्धा तुमची लाईफ घडू शकते. एक वेळ गावामध्ये झाडून मारणं, गावाची काम करणं, गावाचे संडास बाथरूम धुणं सोपं आहे, त्याच गावामध्ये जाऊन ब्लॉगिंग करायला लागता. अरे हे माझं गाव आहे, कुत्र ओळखीच येतं, मग पटकन कॅमेरा आत जातो. नाही मित्रांनो, हा कॅमेरा आत नाही गेला, हे जे माझं भविष्य होणार होतं ना, ते भविष्य आतमध्ये गेलंय. आजकाल कोणाला कष्ट करू नाही वाटत, अंगातनं घाम नाही काढू वाटत, सगळं ऐकता यायला पाहिजे, शॉर्टकट घ्यायला पाहिजे, लगेच पैसा यायला पाहिजे. मित्रांनो, या शॉर्टकटच्या नादात मी एकदा नाही तर 2 वेळा जेलमध्ये गेलो. बोलणाऱ्याची माती खपले, पण गप बसणाऱ्याच्या सोन्याला सुद्धा कोणी विचार नाही. मित्रांनो, ना तेरे हो, कोणासारखी कॉपी करून व्हिडिओ व्हायरल होत नसते की मी बी असं केलं, मी बी असं डान्स केला, मी बी व्हायरल होते. ते व्हायरल असेल क्षणिक. जर वर्षानुवर्ष ट्रेंडिंग मध्ये राहायचं असेल तर स्वतःच्या आवाजाला वळका, स्वतःच्या विचाराला पुढे आणा.